नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सांगली जिल्ह्याबद्दल बोलून घेणार. हा आपला भारत देशामध्ये महान असं राज्य महाराष्ट्र आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा आहे. सांगली जिल्ह्याचं बघितलं तर तो सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि कर्नाटक राज्य यांच्याशी बाँड्री शेअर करतो. सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा, इस्लामपूर, पलूस, कडेगाव, विटा, तासगाव, मिरज, कवठे महांकाळ, आटपाडी आणि जत असे हे तालुके आहेत. सांगलीचा इतिहास जर बघितला तर तुम्ही सांगली प्राचीन इतिहास असलेल्या सांगलीला जिल्ह्याने मौर्य, सातवहन, वाकटाक, राष्ट्रकूट, यादव अधिराज्यांच्या सत्तेचे उदयपतन अनुभवलेले आहे. पेशव्यांच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्था होती. या संस्थेवर पटवर्धन घराण्याची सत्ताही होती आणि मिरज ही एक संस्था आहे. स्वातंत्र्यपूर्व सविनय कायदेभंगात चळवळ जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बिलसी येथे मोठा सत्याग्रह झाला व ती शिराळ्यात जगप्रसिद्ध नागपंचमी सोहळाही मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. मिरजेत अनेक लोककथा प्रसिद्ध आहे. सांगलीचं नाव कसं पडलं? शहराचे मूळ नाव सहा गल्ली होतं, जे मराठी शब्द सहा आणि गल्ली गल्ल्यापासून सांगली असं नाव पडलं गेलं. सांगलीमध्ये द्राक्षे, हळद आणि ऊस हे मुख्य पिकं आहेत. त्याबरोबर गहू, ज्वारी, बाजरी, बटाटा तसेच इतर कडधान्यही घेतले जातात. सांगलीचा विचार केला तर सांगलीला भारताची हळदीची राजधानी, टर्मरिक कॅपिटल ऑफ इंडिया, आशियातील हळदीचे शहर, टर्मरिक सिटी ऑफ आशिया म्हणूनही ओळखलं जातं. मराठी नाटकाचा उगम आपल्या याच सांगली शहरात झालेला आहे. आपल्या सांगलीमध्ये विसा खांडेकर, यशवंतराव चव्हाण, बापू बिरू वाटेगावकर, विनोद भावे, डॉक्टर पतंगराव कदम, राजाराम बापू पाटील, हृदयनाथ मंगेशकर, तसेच वसंतदादा पाटील, आर.आर. आबा, आशा भोसले, स्मृती मंदना, सई तामणकर, भाग्यश्री, मुरलीधर पेटकर यासारखे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत किंवा होते. सांगलीमध्ये कृष्णा नदी ही सर्वात महत्त्वाची नदी आहे. कृष्णा नदी, त्यानंतर येराळा नदी, वारणा नदी आणि मानगंगा नदी अशा चार मुख्य नद्या आहेत. त्यामध्ये कृष्णा नदी ही सर्वात महत्त्वाची नदी आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेच्या वेळी सांगली जिल्ह्यामध्ये मराठी 85.97%, कन्नड 5.09%, हिंदी 4.73% आणि उर्दू 2.38% अशी भाषा बोलणारे लोक होते. त्यामध्ये आत्ता सध्या वाढ ही देखील झालेली असेल. जर सांगली जिल्ह्याचा विचार केला तर 8,578 स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे. त्याचा 31.4 लाख पॉप्युलेशन आहे. त्याचबरोबर 60,39,300 लाख एवढा GDP आहे. 82.62% लिटरसी रेट आहे. अशी ही सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असे स्थळ आहेत, जसे एक संगमेश्वर मंदिर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, मच्छिंद्रगड, रेवणसिद्ध मंदिर, शुक्राचार्य देवस्थान, सागरेश्वर वन्यजीवन अभयारण्य, गणपती मंदिर, राजमाची, तांडोबा हिल फॉरेस्ट, गणेश दुर्ग, चौरंगीनाथ मंदिर, डोंगराई देवी मंदिर, चांदोली धरण, दत्त मंदिर औदुंबर, तासगावचा गणपती असे विविध बघण्यासारखी प्लेस आहेत. सांगलीमध्ये भरलेलं वांग, भडंग, मिसळपाव, पावभाजी, वडापाव, पुरणपोळी यासारखे पदार्थ फेमस आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युवा मराठी उद्योजक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या युवा मराठी उद्योजक 01.com या वेबसाईटलाही देखील अवश्य भेट द्या.